स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का चहा वगैरे? माझी आत्ताच ग्रीन टी झाली. इथे मी तुम्हाला का दाखवत आहे असं वाटेल, हे गुलगुले आहेत बरं का. कारण की रमजान गेलं ना, आता त्याला किती टायमिंग झाला रमजान होऊन. तेव्हापासून बनवायचे कारण इथं कुणी कुणाला बोलवत नाही आणि माझ्या मुलाला खूप खायची इच्छा असते. तो मला मागच्या 2-3 संडेला बोलून कंटाळला. म्हटलं आज आता बनवूनच टाकू आपण. म्हणून हे बघा, इथं मी गुलगुले तिखट भजे पण बनवले होते. हे सकाळीच बनवलेलं आहे. मी आत्ता तुम्हाला दाखवते कारण सकाळी शूट करायला जमलं नाही. इथे आहे शुरकुंबा, हे बघा खाऊन वगैरे राहिला आहे तो. आणि तिखट भजे वगैरे संपले. तर मी असं सगळं बनवलं होतं. तर चला व्हिडिओवर कंटिन्यू बनवून राहा. आज मी तुम्हाला सांगणार आहे डेंग्यूबद्दलची माहिती. तर आत्ता मला तुम्हाला बोलायचं आहे डेंग्यूबद्दल. तर डेंग्यू हा एक कसला विषाणू आहे ही माहिती पण नव्हतं मला. आणि त्याचे काय लक्षणं असतात हे पण माहिती नव्हतं. आणि त्याचे कुठले उपचार असतात, तो किती डेंजरस आहे ही पण मला माहिती नव्हतं. तुम्हाला सांगते. आणि झाला माझ्या मुलीला झाला. त्याला बराच काळ झालेला आहे, परंतु तरी पण मला तुमच्याशी शेअर करायचं. तर तुम्हाला सांगते, आधी सुरुवातीला काय होत होतं की तिला डोकं भयंकर दुखलं आणि उलट्या झाल्या बरं का. डोकं भयंकर दुखलं, उलट्या झाल्या. मग नंतर आम्हाला काय वाटलं की तिला पित्त झालं आणि तिला पित्ताचा त्रास आहे. कारण ती सकाळी सकाळी चहा घेते आणि तिला चहाची अतिशय सवयी आहे. मग तिला अधूनमधून ते होतं. म्हणून मला असं वाटलं की यार पित्त होतंय. बघा तुम्ही पूर्वीच्या किती म्हणजे मला सुद्धा व्हायचं. पूर्वीच्या मुलं किंवा असं त्या लोकांना वर्षातून एकदाच असं पित्त, उलट्या जुलाब व्हायचे, डोकं दुखायचं, पेंगाळून पडायच्या, अशी परिस्थिती होऊन त्यांचं ते घाण बाहेर पडायची. बरोबर की नाही? आता तसं होत नाही का? कुणाचं ठोक चेंजेस झालेत शरीरामध्ये, आता तसं होत नाही. पहिलं व्हायचं. मग मला असं वाटलं की यार हिला ते होतंय. म्हणून आम्ही काही केलं माहितीये का, तिचं ठीक आहे एक दिवस जाऊ दिला, परंतु तिला नंतर काय व्हायला लागलं, ताप पण चढायला लागला बरं का. थंडी वाजून यायची, ताप चढायचा, डोकंच राहायचं नाही तिचं. आणि मला समजेच ना की यार हिच्यासोबत काय होते. मग जसं तुम्हाला मी म्हटलं ना की ज्या डॉक्टरांनी मला स्टोनसाठी गोळ्या औषधं दिले, सोनोग्राफी करायला डॉक्टरांचा ॲड्रेस दिला, त्याच डॉक्टरांकडे मी हिला घेऊन गेल्याच्या नंतर कसं म्हणजे तो जवळ डॉक्टर होता आणि आधी एक नॉर्मल म्हणून आम्ही त्याच्याकडे जायचो. परंतु जर जास्ती प्रमाणात असेल, सिरियस असेल, तर मी तुम्हाला सांगितलं ना, जिथं माझ्या मुलाचा रिपोर्ट दाखवला होता, संस्था चालवते ती हॉस्पिटल, तिथले डॉक्टर एक नंबर डॉक्टर जे आहे ते सांगतात, तिथं जायचे. माझे वैयक्तिक सुद्धा सर्दी, नॉर्मल सर्दी, डोकंदुखीला आम्ही त्या डॉक्टरांकडे जायचो. आणि त्याच्यापेक्षा जास्ती काय असेल, नाहीच राहिलं त्याच्याकडे जाऊन, तर आम्ही ह्या संस्थेच्या डॉक्टरांकडे जायचो. मग तुम्हाला सांगते, डॉक्टर गिरे म्हणून माझ्या ओळखीचे होते आणि माझे काही जरी झालं तरी माझा उपचार त्यांच्याकडे राहायचा ह्या संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये बरं का. तर मग काय झालं, मी त्या डॉक्टरांकडे तिला दाखवलं, कुठल्या जवळच्या डॉक्टरांकडे दाखवलं. तर त्यांनी काय केलं, 3 दिवसाच्या गोळ्या दिल्या. काय नाही म्हणे, व्हायरल आहे आणि 3 दिवसामध्ये नाही राहिले तर मग आपण हिच्या काहीतरी टेस्ट करू बरं का. मग त्यांनी 3 दिवसाच्या गोळ्या दिल्या. 3 दिवसाच्या गोळ्या दिल्याच्या नंतर मग आजचा दिवस गेला तरी पण तिला काहीच फरक नाही. जेवण केले की उलटी व्हायची, पाणी पिले की उलटी व्हायची, डोकं दुखायचं, ताप पण कमी होईना, गोळ्या घेऊन पण बरं का. आणि मग आता करायचं काय? मग मी म्हटलं परत त्या डॉक्टरांकडे अजून डबल गेले बरं का. ज्या एक डोस घेतला, अख्खा दिवसाचा एक डोस घेतला, परत ती कमीच होईना, तापच कमी होईना. मग मी अजून त्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. तर ते डॉक्टर म्हणले की मी ह्या टेस्ट देतोय, करा तुम्ही. आणि त्या टेस्ट कुठे व्हायच्या माहिती आहे का तुम्हाला? जी संस्थेची हॉस्पिटल आहे तिथं टेस्ट व्हायच्या आणि कमी दरात आणि छान पद्धतीनं व्हायच्या. मग आम्ही तिथे म्हटलं ठीक आहे, गेलो. ॲटो घेतला, मी तिला घेतलं आणि गेले तिथे गेले. लॅबमध्ये गेलो आम्ही. तिथं तिचं ब्लड वगैरे दिलं. तिला घरी घेऊन आले मी आणि घरी घेऊन आले परत. मग तरी पण तिची परिस्थिती तशीच. मग आता करायचं काय? रिपोर्ट्स आणायला जायचं. मग माझ्या मुलाला म्हटलं, अरे तू रिपोर्ट्स घेऊन येतो कधी तिचे त्या हॉस्पिटलमधून? तो म्हणे हो. मग त्याला पाठवलं मी, रिपोर्ट्स घेऊन आला तो. रिपोर्ट्स आणल्याच्या नंतर मी त्या डॉक्टरांना
दाखवायला गेले तर तो डॉक्टर गेला ना गावाला, आणि चांगला 2-3 दिवसासाठी गेले. मग आता रिपोर्ट्स कुणाला दाखवू? मग नंतर माझी बहिणीची मुलगी, तिचा नवरा हॉस्पिटलमध्येच डॉक्टरच्या हाताखाली काम करतो. मग मी त्याला विचारलं तर तो म्हणे ठीक आहे मावशी, पाठवा मला, मी बघतो आणि सांगतो म्हटलं. मी त्याला पाठवले रिपोर्ट्स बघितले. त्यांना मला इतका घाईघाईनं फोन केला. मला म्हणे मावशी, हिच्या व्हाईट पेशी कमी झाल्यात आणि डेंग्यू झालाय म्हणे, आणि ही जी लिमिट जी असते ना म्हटलं, तो खूप डाऊन झालेली आहे, कधीही काही होऊ शकतं आपल्याला, आजच्या आज तिला ॲडमिट करावं लागेल. रात्रीचा टायमिंग 7 वाजता. रात्रीचा टायमिंग 7 वाजता. मला ॲक्च्युली काहीच सुचना, काहीच, म्हणजे आता काय करू असं वाटायला लागलं. मग नंतर मी काय केलं, आता हा तर डॉक्टर नाही, एक आणखीन थोड्याशा अंतरावर एक दुसरे डॉक्टर होते. मग मी ती रिपोर्ट्स घेतले, मुलाला घेतलं, त्या डॉक्टरांकडे घाबरून गेले बरं का. शेजारच्यांना सांगितलं की मुलगी आहे आणि तिला जरा लक्ष द्या म्हटलं, आणि मी डॉक्टरांकडे जाऊन येते म्हटलं, हिला लगेच घेऊन जावं लागेल. मग त्यांनी पण रिपोर्ट्स बघितल्या तर त्या पण म्हणे हो खूप कमी झाल्या तो म्हणे. आणि मग त्यांनी तेवढ्यात मला सांगितलं की माझा मावस भाऊ हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना गेलाय आणि डेंग्यूनीच गेलाय, आणि मोठा मुलगा चांगला 26-27 वर्षाचा. त्यांनी मला जाता जाता ती सांगितलं तर मग तर काय पायाखालची जमीनच सरकली, म्हणजे घाबरूनच गेले पूर्णपणे की आता काय होतंय. मग इतक्या घाईनं त्या डॉक्टरांकडे गेले मी, तुम्हाला सांगते रात्रीच्या 8:30 वाजता. त्या डॉक्टरांना मी आवाज देऊन बाहेर बोलवलं, कारण त्याचं घर आणि हॉस्पिटल जवळच. आवाज देऊन बोलवलं, तो आला. तर तुम्हाला सांगते गेट उघडायला तयार नाही. काय झालंय म्हणलं, गेटच्या आतूनच बोलतं. म्हटलं डॉक्टर साहेब, हात जोडते मी त्याला. डॉक्टर साहेब म्हटलं प्लीज माझ्या मुलीचे हे रिपोर्ट्स बघा म्हटलं, आणि मला तिला ॲडमिट करायचं आहे. त्यानं रिपोर्ट्स घेतले, गेटच्या मधूनच रिपोर्ट्स घेतले, रिपोर्ट्स बघितले, आणि डायरेक्टली काय म्हणे, मी आता तिला घेऊ शकत नाही, तुम्ही उद्या या. आज घेऊ शकत नाही, उद्या या, आणि उद्या तर रविवार, आणि नेमका शनिवार रविवार आलेला. तर करायचं काय? मी त्याला हात जोडते की प्लीज असं करू नका, नाही का तुम्ही आज घ्या ॲडमिट करून, म्हणजे मला मनाला समाधान राहील. रात्रीतनं जर काही झालं तर काय करू. तरी सुद्धा त्या डॉक्टरच म्हणावं का मूर्ख माणूस. अहो त्याने घेतलं तर सोडा, अक्षरशः माझ्याशी नीट बोलला पण नाही, आणि मी घाबरून गेलेली ऑलरेडी, आणि त्यानं तसं म्हणला. मग तर म्हणलं आता माझ्याकडे काय पर्याय की इमर्जन्सी कुठल्या तरी हॉस्पिटलला ॲडमिट करणे. मग तुम्हाला सांगते, मी रात्रीचं त्या टायमिंगला परत मी घरी आले, मी घाबरून गेली, रडायला लागले. तर माझ्या शेजारच्या त्यामुळे की वहिनी तुम्हीच असं हे करायला लागल्यावर कसं व्हायचं हो, तुम्ही कितीही करतात. मी म्हणलं अहो पण ते डॉक्टर नाही म्हणलं, आणि हे जी डॉक्टर आहेत ते नाही आहेत, गावाला गेले तर ती 3 दिवस तर येणार नाही आहेत. आणि म्हटलं शनिवार रविवार आलाय, आता मला इमर्जन्सी कुठल्या बी डॉक्टरांकडे घेऊन जायचं म्हटलं तर माझ्या जास्त ओळखी नाही आहेत, आणि कुठं बी नेलं तर आपल्याला माहिती आहे का कुठले डॉक्टर कसे आहेत. म्हटलं बरं घेतील ना घेतील हिचा रिपोर्ट्स बघून असं पण. तर त्यामुळे असं काही होणार नाही म्हणे, ठीक आहे तुम्ही बघा म्हणे काय हे करता येते का, आणि काही लागलं तर मला सांगा. आपण रात्री म्हणलं कधी पण म्हटलं तर तुमचं आवरल्यावर सांगा, आपण म्हणजे नाही का जाऊ हॉस्पिटलला. म्हटलं ठीक आहे. मग मी काय केलं माहिती आहे का, रडले, थोडं पाणी वगैरे पिले, आणि मी यूट्यूबला सर्च केलं डेंग्यू म्हणजे काय असतो, त्याची लक्षणं काय असतात, आणि त्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार काय. मी यूट्यूबला सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, मला गुळ वेलचा काढा आणि पपईच्या पानाचा ज्यूस हे तिथं त्यांनी दाखवलं, आणि मग परत बरंच फळं वगैरे दाखवले त्यांनी. ते दाखवलं जसं ते बघितलं ना मी, तसं तुम्हाला सांगते मी रात्रीचं हे करू नये. परंतु मला त्या टायमिंगला काही सुचलं नाही, आणि मला माझ्या लेकराला म्हणजे नाही का जीवन मरणाचा प्रश्न होता, म्हणून मी रात्रीच्या टायमिंगला मला माहिती होतं की कुठं गुळवेल भेटणार आहे. एक आयुर्वेदिक डॉक्टर होते, माझ्या घरापासून बऱ्यापैकी लांब होते, आणि त्यांनी ना त्यांच्या कंपाऊंडच्या बाहेर एवढा सगळा गुळवेलचाच वेल होता. गपचीप गेले मी, कुणी बघू नये म्हणून काडी कट केली, आणि त्यांच्या इथून मी घेऊन आले रात्रीचं बरं का. 10 वाजताच मी ती काडी स्वच्छ
धुवून वगैरे त्याचा काढा बनवला आणि एवढीच काडी मी माझ्या कुंडीत रवली आणि अर्ध्या ह्याचा मी ज्यूस बनवला की रात्रीचं कोण तोडू द्यायचं नाही म्हणून चोरून तोडलं, ती पण सांगते तुम्हाला. आणि त्याचा काढा बनवला. जसा काढा बनवला तसा कोमट मी माझ्या मुलीला प्यायला दिला आणि तिला म्हटलं, हे बघ आपण 11 साडे 11 पर्यंत वाट बघू, जर तुला काही फरक नाही पडला ना म्हटलं तर मी कुठल्याही हॉस्पिटलला घेऊन जाईल. तर तुम्हाला सांगते, मी तिला काढा बनवला आणि काढा देणार तेवढ्यात तिला उलटी आली आणि तिला उठून ती जायला निघाली. बाथरूम जवळच पडली. बाथरूम जवळ ती पडली. जशी पडली ना तसं तुम्हाला सांगते, मला तर काहीच सुचलं. माझा मुलगा पण दिदे म्हणून ओरडला, मी पण ही करून ओरडले आणि मला सुचलं आणि मला रडायला यायला लागलं. मग चक्कर येऊन पडली. पाणी मारलं तिच्या तोंडावरती, तिला उठवलं, तिला फॅनच्या खाली आणलं, फॅन करून लावला तर लगेच थंडी पण वाजून आली. आता करायचं काय? मग तिला मी तो जो काढा आहे तो काढा तिला थोडासा, उलटी होती मला, मी म्हटलं थोडासा पी, उलटी झाली तर होऊ दे. मग मी तिला काढा पाजला, बाथरूमच्या जवळ नेऊन आम्ही दोघांनी धरून उभा केली की तिला जर उलटी आली तर ती ही व्हायला नको. मग तिला गळाटा इतका झाला होता की ती 1 सेकंड पण उभा नाही राहू शकली. पटकन खाली बसली की असं जसं काहीच अंगात अवसन नाहीये. आणि तिची ती परिस्थिती बघून मी इतकी घाबरून गेले. एकतरी एकटी लेडीज, घरात कुणी नाहीये, गडी माणूस किंवा दुसरं कुणीच नाही आणि 2 लहान मुलं. आज मला मी हसून सांगते, त्या दिवशीची माझी परिस्थिती बघितली फक्त माझ्या मुलांनी, माझ्या शेजारच्या पाजारचे. मग नंतर तुम्हाला सांगते आता करायचं, आता परत काय तुम्हाला सांगते, तिला जशी ताण लागेल ना तसा तो काढाच देत राहिले मी, किती 11 पर्यंत. मग नंतर मी बाहेर गेले, मी फळं बघितले होते, कुठले फळं. एक मला दुकान शोधलं, तिथून केवी आणली आणि केवी त्या पिरियड्समध्ये किती महाग असायची. म्हटलं असू दे, केवी आणली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते पपई आणली, रात्रीचीच आणली. जशी आणली तशी तुम्हाला सांगते स्वच्छ धुतली. पहिले केवी कट केली, केवी तिला खायला दिली, केवी फळ तिला खायला दिलं, चांगलं अर्धा तास थांबू दिलं. परत पपई कट केली मी आणि तिला पपई दिली आणि बऱ्यापैकी म्हणजे तिला जेवायला दिलंच नाही दुसरं काय, कारण तिला जेवण जात बी नव्हतं, डोकं दुखायचं तिचं. मग काय झालं माहिती का, थंडी ताप होता रात्रभर. मग तुम्हाला सांगते 11 वाजले, 11:30 वाजले की मी तिला पपई खायला घातली आणि नंतर लास्टला त्या गोळ्या दिल्या, जी घेतल्या डॉक्टरांनी दिलेल्या होत्या, त्या 3 दिवसाच्या गोळ्या. त्याच्यानंतर मग आता परत काढा द्यायचा. तो काढा मी म्हणलं तुम्हाला, सतत मी थोडा तो काढा तिला देत राहिले आणि मी बनवलाच होता एवढी बॉटल भरून. आणि ती पाणी तहान लागली किंवा असं बी अर्धा तासाला मी तिला दिला. ती पिल्याच्या नंतर तिला पचलं, ते फळ पण खाल्लेलं पचलं, तिला उलटी झाली नाही, पण डोकं, थंडी, ताप ही मात्र कंटिन्यू राहिलं. मग काय करायचं, मी तिला 11:30ला परत म्हणलं, चल आता आपण नाही का कुठल्या डॉक्टरकडे तुला ॲडमिट करून म्हटलं. रात्रीतनं मी चान्स घेऊ शकत नाही आणि अपरात्री आपल्याकडे कोणी नाहीये नेहला, तर माझी फजिती करू नको. मी तिला हात जोडून म्हटलं, माझी फजिती करू नको, चल तू. ती म्हणे, आता हे बघ मी तुला खरं सांगते, मला आता थोडं बरं वाटतंय, उलटी थांबली म्हणली माझी, डोकं पण माझं कमी येईल, थंडी ताप पण मला कमी जर नाही आला, रात्रभर आपण थांबू आणि मला जर सकाळी नाही, रात्रीतनं जर नाही कमी झालं, ह्या 3 गोष्टी मला सगळ्यात जास्त तुम्हाला सांगू का, डोकं दुखू द्या, तिला उलट्या होऊ द्या, त्याचं काही नव्हतं. मला तिचा ताप कमी होणं गरजेचं होतं, कारण ताप जर कमी नाही झाला ना तर काही होऊ शकतं, तुम्हाला तर माहिती. आणि ताप कमी होणं मला खूप गरजेचं वाटत होतं आणि त्या तापामुळे मी घाबरून जायची आणि परत वरतून PC पण कमी झालेलं. मग आता करायचं काय? ती तर तशी म्हणायला लागली की माझी ताकदच नाही यायची, मी चलूच शकत नाही. म्हणलं मी उचलून घेते बाळा तुला, पण तू चल. तरी पण ती म्हणे की रात्रभर थांब, नाही राहिलं ना तर मी तुला सांगल की, म्हटली मग आपण जाऊ. बरं म्हटलं ठीक आहे, आता पर्याय नाही, कारण ती ताकदच नाही म्हणून रडायला लागली. म्हटलं नक्की माझी शपथ तुला आता थोडं तरी बरं वाटतं? हो म्हणली. मग नंतर मी तिला तुम्हाला सांगते डाळ खिचडी बनवली. ती म्हणे मी 1 घास पण खाणार नाही, माझं आता पोट फुल झाले पपई वगैरे खाऊन. मग माझ्या मुलाला डाळ खिचडी खायला घातली
मी वैयक्तिक स्वतः खाल्ली, कारण म्हटलं आपण जर काही नाही खाल्लं तर आपल्याला हिचं करायला कसं काय ताकद राहील, म्हणून मी ती खाल्ली खिचडी, दाल खिचडी. आणि तिच्या मिठाच्या पाण्याचं पातेलं आणि रुमाल घेऊन तिच्या उशाला बसले. तुम्हाला सांगते किती, पहाटे 5 पर्यंत, जोपर्यंत तिचा ताप उतरत नाही. मी काय करायचे, डोक्यावर पट्ट्या ठेवायचे आणि 2-2 तासानं तिचं अंग पुसून घ्यायचे. अंग पुसून घेतली की तिला थंडी वाजून यायची. आणि ती ही करायची, ओरडायची, नको ना अंग पुसू. परंतु मला पर्याय नव्हता, तिचं सगळं अंग पुसावं लागायचं. पूर्ण अंग पुसून घ्यायचे मी. तिला थंडी वाजून आली की पटकन रजाईनं पांघरून घालायचे, स्वेटर टोपी सगळं घालायचे, सगळं काढून पुसायचे बिन, परत घालून बी ठेवायचे थंडी वाजून आली की. आणि रात्रभर डोक्यावर पट्ट्या करत राहिले. तुम्हाला सांगते 4 वाजता, 4-4:30ला तिचं पाट पूर्ण अंग थंड पडलं आणि डोक्याचा पण ताप आहे तो पूर्ण उतरला बरं का फ्रेंड्स. ॲक्च्युली मला पण आश्चर्य वाटलं. आणि ताप उतरला म्हणल्यावर माझ्या मनाला समाधान झालं. ती शांत झोपली. ती घोरायला लागली की मग मी परत 1दा-2दा तिला आवाज दिला आणि ती घोरलेली आवाज आला की म्हटलं आता झोपली वाटतं. मग मी तिच्या जवळच, तुम्हाला सांगते, जरा आडवी झाली आणि असा डोळा लागला. 8 वाजता जाग आली सकाळी. राहिला 8 वाजता दूधवाला आला माझा आणि दूधवाल्याने बेल वाजवल्याच्या नंतर धडधडून उठले, बघते तर ही दोघं पण झोपलेली आहेत. तिला आधी चेक केलं दरवाजा खोलण्याच्या आधी, ताप नाहीये, थंडगार आहे. मग उठले, दूध घेतलं आणि त्याला त्या दूधवाल्याला म्हटलं, नाही का दादा, म्हटलं मला कवळं दूध भेटेल का? तर तो म्हणे का? म्हटलं माझ्या मुलीला डेंग्यू झालाय आणि प्लीज म्हटलं दूध असेल तुमच्याकडं कवळं तर द्या. तो म्हणे माझ्याकडे तर नाही, पण आपल्या गावात कुणाकडे जरी झालं असेल ना तर मी तुम्हाला नक्की आणून देईन. 200 रुपये लिटर होतं. मी म्हटलं असू दे, आणून दे, असू दे म्हटलं किती असायचं ते. आणि तुम्हाला सांगते त्या माणसाला तसं सांगितलं. मध्ये आले, उठले, ब्रश वगैरे केला. मग आता करायचं काय? आता मला शोधायची होते पपईची पानं. सकाळी रिकाम्या पोटी मला तिला पपईच्या पानाचा रस काढून द्यायचा होता. आणि मला माहिती होतं मी वॉकिंगला जात होते, त्या ग्राउंडला पपईचं झाड होतं. परंतु मी तोडायला कुणाला नेणार? मग मी माझ्या मुलाला उठवलं बरं का, ब्रश वगैरे केला, तिला परत चेक केलं आणि म्हणलं आता झोपली शांत तर हिला झोपू दे. पटकन त्याला उठवलं आणि त्याला म्हटलं माझ्याबरोबर मागे बस आणि चल म्हटलं. तो म्हणे कुठं? ग्राउंडला. त्याला वाटलं मी फिरायलाच नाही लागले. नाही मला यायचं राव, नाही असं करायचं राव. म्हटलं अरे पागल, त्याच्यासाठी नाही आहे, ते झाडाचे आपल्याला पानं आणायच्यात. म्हटलं दिदीला रस काढून द्यायचा. मग तो उठला. आम्ही बाहेरचा दरवाजा लॉक वगैरे केलं आणि गेलो. त्या ग्राउंडवर तर मी पानं घेतलं, घरी आले तरी पण ही झोपलेलीच आहे. म्हटलं झोपू दे. परत तुम्हाला सांगते ते पानं स्वच्छ धुतले मिठाच्या पाण्याने, मिक्सरमधून ज्यूस काढला, गाळून घेतला, स्वच्छ कपभर बनवून ठेवला आणि ग्लासभर परत बनवून फ्रीजला ठेवला. तिला दुपारी पण द्यायचं. मग तुम्हाला सांगते, आणि परत त्या डॉक्टरांच्या इथून अजून सकाळी उजळल्याच्या नंतर मग मोठी काडी आणली. त्या काडीचा काढा बनवला, 1 जगभर काढा बनवला आणि एका जगामध्ये भरूनच ठेवला. म्हटलं आज दिवसभर पण हिला द्यायचा म्हटलं तो काढा. तुम्हाला सांगते फ्रेंड्स, अक्षरशः मग तिला परत मी काहीतरी उठवलं, 9:30ला उठवलं. म्हटलं उठ बाळा, आता तू ना ब्रश कर आणि पहिला काढा घे. म्हटलं ही काढा घे आणि काढा वगैरे घेऊन तुला जर बरं वाटलं तर ठीक आहे, नाहीतर आपण, रविवार होता, इमर्जन्सी, मी त्या डॉक्टरांना फोन केला. जे मी ह्या संस्थेच्या डॉक्टरांकडे जायचे, त्या डॉक्टरांचा नंबर होता माझ्या, जिथं त्यांनी रिसिट दिलेली होती तिथं नंबर होता. मग त्या डॉक्टरांना मी फोन केला. म्हटलं डॉक्टर असं झालेलं आहे आणि त्यांना रिपोर्ट्स पण काय आहे ते सांगितले. तर ती म्हणे ठीक आहे मॅडम, मी आज तर काही नसणार आहे, तर तुम्ही इमर्जन्सीला, एवढं सिरियस असेल तर इमर्जन्सीला ॲडमिट करा. मी तिथं सांगतो फोन करून आणि तिथं तिला उपचार सुरू करतील आणि सोमवारी मी आल्यानंतर पहिलं चेक करेल. म्हटलं ठीक आहे. हिला उठवलं, ब्रश करायला लावला, तो काढा, म्हणजे नाही का काढा नाही, सॉरी, ज्यूस दिला, रस काढला, पपईच्या पाण्याचा तो दिला. ती पिऊन जरा वेळ, ती कडवट वगैरे असा तसा लागतो, ती बसली. 1 अर्धा तास तिला बसू दिलं. त्याच्यानंतर मग तिला म्हटलं आता तुला कसं वाटत आहे?
तर ती म्हणे की मला ना तुला खरं सांगू का म्हटली, मला आता थंडी पण वाजून येत नाहीये, तोंडाला पाणी यायचं, उलटी व्हायची, उलटी थांबली आहे, डोकं माझं 50% थांबले, आणखीन माझं डोकं दुखत आहे, बाकी मला कुठलंच काही राहिलेलं नाहीये म्हटले, फक्त माझा गळाटा खूप झालाय, विकनेस खूप आलाय. म्हटलं ठीक आहे, मग आता करायचं काय. मग मी ती पिऊन अर्धा तास झाल्याच्या नंतर तिला दिला काढा, परत कपभर तिला काढा दिला. काढा दिल्याच्या नंतर मग काय केलं, परत अर्धा तास थांबू दिलं. अर्ध्या तासाने तिला मग परत म्हटलं आता म्हणजे तुला काय बनवू म्हटलं नाश्त्याला, चहा तर मी तुला देणार नाही म्हटलं. नाही म्हणे मला थोडं चहा आणि बिस्किट खायचे, खूप इच्छा झाली मला चहा प्यायची. बरं म्हटलं आता पर्याय नाही. मग तिला चहा बनवली, मी अर्ध्या तासाने चहा बनवली. तोपर्यंत माझ्या मुलाला म्हटलं एनर्जी ड्रिंक्स आणि नारळ पाणी, 2 नारळ पाणी 2 एनर्जी ड्रिंक्स घेऊन ये, त्या आणायला लावल्या त्याला. आणि मग मी हिला तोपर्यंत चहा आणि बिस्किट दिले. माझ्या मुलाला परत मी पोहे वगैरे बनवले, मी खाल्ले. तिला पोहे तर ती मुली नको मला त्रास होईल, ते चहा बिस्किट घेतली, तेवढ्यावरच बसली. मग नंतर 1 तासभर थांबले. तासाभरानं तुम्हाला सांगते मला स्वयंपाकाला लागायचं, आंघोळ करायची. ह्याच्या आधी मी काय केलं, पपई परत अर्धी राहिली होती ना, ती अर्धी पपई पूर्ण कट केली व्यवस्थित प्लेटमध्ये, तिला चमच्याने ते दिला आणि तिला म्हटलं तुला एक घास खा जसं जमल तसं म्हटलं, पण ही संपवू एवढी. मग तिनं नंतर ती खात बसली. मी तिला तिचं म्हणजे आता आंघोळ तर तिला करायची नव्हती, कारण थंडी आणि ताप होता, तो जस्टच कमी झाला होता. म्हटलं आजचे दिवस राहू दे आंघोळ. मग तिचं अंग पुसून घेतलं, कपडे चेंज केले, उलट्याने घामाने परेशान झालेली, कपडे चेंज केले, मुलाला आंघोळ करायला लावली. त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली. म्हटलं स्वयंपाक करायचा आणि मग हिला आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊया, कारण घरी परत कोणीच नाहीये करून द्यायला मुलाला खायला किंवा तिला खायचं म्हटलं तर. आणि मग मी आंघोळ वगैरे केली, स्वयंपाकाची तयारी केली, स्वयंपाक बनवला, मशीनला कपडे लावले. मग माझ्याकडे कामवाली येत होती. कामवाली आली, ती म्हणे काय होत आहे, काय झाले. अगं म्हणली हिला नव्हतं का दुखत होतं, म्हटलं ते बरंच नाही होत आहे म्हटलं, आणि असा प्रॉब्लेम आहे. तर तिनं काय म्हणली, ठीक आहे म्हटली, बाकीची जी काही एक्स्ट्रा कामं असतील ना ताई तुम्ही करूच नका म्हटली, मी करते, तुम्ही तिला घेऊन जा. आणि एवढीच चांगली होती हा बिचारी. मग तिनं नंतर मला पपईचे पानं घरी आणून द्यायची, रोज येताना घेऊन यायची आणि मला म्हणायची की ताई तुम्ही जाऊ नका बाहेर, मी आणून देईल तुम्हाला, इकडे तिकडे शोधत फिरू नका. ती मला पपईचे पानं आणून दिली 4 दिवस कंटिन्यू तिने. 1 दिवस मी आणले, परत 2-3 दिवस तिनं आणून दिले. तुम्हाला सांगते ज्या दिवशी तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं, रविवारचा दिवस, दुपारनंतर जेवण वगैरे केली, मग तिला दाल खिचडी बनवली आणि तिला दाल खिचडी मी खायला लावली जबरदस्तीनं, थोडी तरी खा म्हटलं, एवढी खाल्ली तिने. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते परत ती दिवसभर काढा, मी तिला थोडा पाणी दिलंच नाही, काढा दिला आणि पाणी दिलं तर फक्त नारळ पाणी दिलं. तुम्हाला सांगते दुपारी 3:30-4 पर्यंत तिचं डोकं पण राहिलं, पूर्णपणे डोकं राहिलं बरं का. ती पण सांगते तुम्हाला, डोकं राहिलं, थंडी राहिली, ताप राहिला, उलटी राहिली, बरोबर. फक्त तिला विकनेस अतिशय आला की ती उभा बी राहू शकना. मग ते एनर्जी ड्रिंक्स, नारळ पाणी हे दिलं मी तिला. उठून बी कुठं जायचंय म्हटलं तुला तसंही, ठीक आहे. मग आता ती म्हणली माझं सगळंच राहिले, मला जायचं नाही, फक्त विकनेस आलाय आणि मला नाहीच हॉस्पिटलला जायचं, म्हणजे माझं सगळं राहिले. आणि तिच्या चेहऱ्यावरती पण मला असं चांगलं तेज आल्यासारखं दिसलं. मी म्हटलं खरंच बाळा, हो म्हणे. म्हटलं खोटं बोलू नको हा, म्हटलं माझी परिस्थिती ही करू नको म्हटलं, तू ऐन वेळेला घाई करू नको, म्हणजे धावपळ नको. तर ती म्हणली खरंच मला काही नाहीये, मी असतं तर सांगितलं नसतं का, मी उठून आता बसले असते का, तुझ्याशी बोलले असते का. झोपून होती ती, उठून बसली दुपारी. आणि मग नंतर जरा वेळ TV वगैरे बघितला. परत 4 वाजता मी तिला केवी फळ कट केलं, केवी फळ तिला एक अख्खं केवी फळ खायला दिलं. परत संध्याकाळी बाहेर गेले, ॲपल आणली, हे आणलं, परत पपई आणली, असं सगळं आणून तुम्हाला सांगते. मग परत संध्याकाळी जो तो ज्यूस बनवलेला होता तो 6 वाजता तिला परत ज्यूस दिला. कशाचा? पपईच्या पानाचा. तो ज्यूस दिला
आणि मग संध्याकाळी तिला परत नुसती दाल खिचडीच, दाल खिचडी खायला दिली. ते एनर्जी ड्रिंक्स वगैरे दिल्या तिला बऱ्यापैकी. म्हणजे तुम्हाला सांगते 50% तिला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत ती 50% रिकवर झाली, बरी झाली. 50% सगळंच राहिलं तिचं, फक्त विकनेस होता. मला पण आश्चर्य वाटलं. मला आश्चर्य वाटलं ते तर सोडा, माझ्या आजूबाजूचे लोक तिला बघायला भेटायला यायचे ना, सहज असं जाता जाता मी विचारायचे ना, बरी आहे म्हटलं की म्हणायचे काय असं काय केले. जी माझे जवळचे होते मैत्रिणी, त्यामुळे खरंच म्हणावं लागते तुम्हाला की किती तुम्ही केलं हो म्हणे, रात्रभर जागल्या, एवढं सगळं केलं आणि तुम्ही तिला म्हणजे नाही का की बऱ्यापैकी बरं केलं. म्हणजे पूर्णपणे डॉक्टरकडे सिरियस आहे, डॉक्टरकडे घेऊन जायचे असं सांगणाऱ्या एक रात्र आणि एका दिवसामध्ये तुम्ही तिला म्हणजे ठणठणीत केलं. 50% तरी मी तिला बरं केलं ना. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते माझ्या कामवालीची मदत, माझ्या मुलाची मदत, मला शेजारी पाजाऱ्यांची मदत, ह्या सगळ्यामुळं आणि ह्या सगळ्यांच्या मदतीमुळं आणि माझ्या स्वतःच्या मदतीमुळं, मुलीनं माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला साथ दिली ह्याच्यामुळं, म्हणजे तिनं प्रत्येक काडे दिले ती घेतले, तिनं प्रत्येक जे दिलं ती खाल्लं, म्हणून ती ठीक झाली. बरोबर की नाही. तर तुम्हाला सांगते रविवार पूर्ण गेला दिवस, आता रात्रीचा प्रश्न. सोमवारी मला तिला घेऊन जायचं होतं चेक करायला, कारण PC वाढलेत का नाही बघायला. मग तुम्हाला सांगते मी परत रात्री पण तिला 2-3 वेळा तो काढा दिला, गुळवेलचा काढा. आणि तो गुळवेल मला ओळखायला पण येत नव्हता, परंतु त्या डॉक्टरांच्या इथं लावलेला होता आणि त्या डॉक्टरांच्या इथे गुळवेल कसा असतो फक्त वेलावरून आणि पानावरून मी ओळखला. आणि मग म्हणलं अरे ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ना, त्यांच्या इथं जे कंपाऊंडला लावलेलं आहे तो तोच आहे. त्याच्यावरून तुम्हाला सांगते इतका फायदा झाला मला की अक्षरशः तो काढा मी दिवसभर तिला देत राहिले, रात्री पण ती झोपेपर्यंत मी तिला थोडा थोडा द्यायचे. आणि नारळ पाणी, एनर्जी ड्रिंक्स, ORX हे मी घरच्या घरी दिलं तिला. सलाईन सुद्धा चढवायची वेळ आली नाही. आणि ते दिल्याच्या नंतर ती सोमवारी 1:30 वाजता माझ्यासोबत, म्हणजे मी पहिल्या मजल्यावर राहायचे तेवढ्या जिना उतरत खाली आली, लिफ्ट असताना सुद्धा जिना उतरत खाली आली आणि गेटपर्यंत जाऊन ऑटोत जाऊन बसली बिना पकडता. माझ्या मुलानं पकडायला लागलं तर थांब म्हणली, मला बघू दे, मला नीट चलता येते, उभा राहता येते का, कारण चाललोच आहे तर उगाच मम्मीला परत त्रास नको. ती तेवढा जिना उतरली, ऑटोमध्ये जाऊन बसली आणि ऑटोमध्ये जाऊन बसल्याच्या नंतर परत मी लॉक वगैरे करून गेलो आम्ही आणि लॅबमध्ये ब्लड दिलं. मग तिला तिथून घेऊन आली मी. बरं वाटते का कन्फर्म केल्याच्या नंतरच मी तिला तिथून घेऊन आले, परत घरी घेऊन आले. ती म्हणे मला आता ॲडमिट करायची गरजच नाही आहे मम्मी, मी एकदम ओके झालेली आहे, माझा विकनेस गेला ना की मी एकदम ओके आहे. म्हटली माझे ताप गेलं, डोकं गेलं, एवढ्या गोळ्या खाऊन सुद्धा मलाही फरक पडत नव्हता, पण माझं सगळं बरं झालं. मला पण विश्वास बसला नाही. मग नंतर आता वाट होती रिपोर्ट्स येण्याची. मग आता 1:30 वाजता दिले म्हटल्याच्या नंतर रिपोर्ट्स भेटणार होते 4-5 वाजता. ठीक आहे, ही बरी झाली म्हटल्याच्या नंतर मी 50% जीवात जीव आला माझा. नंतर मग माझं हे चालूच राहिलं बरं का, काय ORX, नारळ पाणी, एनर्जी ड्रिंक्स हे तिला मी अधूनमधून देत राहिले. पाणी हा प्रकार दिलाच नाही. गुळवेलचा काढा पाण्याच्या ऐवजी देत राहिले. पपईच्या पानाचं 3ऱ्या दिवशी मी बंद केलं ज्यूस देणं, परंतु पपई आणि केवी परत मला 2ऱ्या दिवशी सोमवारी दूधवाल्यांनी दुसरीकडनं दूध आणून दिलं, त्याच्या वड्या बनवल्या आणि त्या वड्या बनवून माझ्या मुलीला मी अधूनमधून खायला देत राहिले. एवढं सगळं केलं फ्रेंड्स. आणि संध्याकाळ झाली, आता 4-5 वाजलेत, म्हटलं रिपोर्ट्स घ्यायला जायचं. मी मुलाला घेतले, रिपोर्ट्स घ्यायला गेले, हिला घरी ठेवलं, रिपोर्ट्स घेतले. आता त्या रिपोर्ट्समधलं जास्त आपल्याला हे कळत नाही, बरोबर की नाही. मग तुम्हाला सांगते मी जसे त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडायला लागले की एका डॉक्टरांशी गप्पा मारत होते
पार्किंगला मला दिसल्याबरोबर, म्हणजे जे माझे डॉक्टर आहेत ओळखीचे किंवा ज्यांच्याकडे मी उपचार घेते, ते डॉक्टर तिथे दिसल्याबरोबर मी त्यांच्याकडे गेले. डॉक्टर म्हटलं 1 मिनिट. ते म्हणे बोला ना मॅडम. म्हटलं तुम्हाला मी सांगितलं नव्हतं का मुलीबद्दल, म्हटलं तर तिचे हे रिपोर्ट्स आहेत, मला सांगा बरं याच्यामध्ये म्हणजे काय ठीक आहे का किंवा वाढल्यात का PC वगैरे. त्यांनी रिपोर्ट्स घेतले. रिपोर्ट्स बघितल्याबरोबर म्हणे 5,000ने PC वाढल्यात, आणि ते पण फक्त 2 दिवसात. तुम्ही काय केलं मॅडम? म्हटलं कुठं ॲडमिट केले असं त्यांनी विचारलं. म्हटलं आपल्या इथं पण नाही आणि मी कुठंच ॲडमिट केलेलं नाही. ते म्हणे काय मग कुठं आहे मुलगी? म्हटलं घरी आहे. तर ते म्हणे ॲक्च्युली डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्य केलं की ती म्हणे तुम्ही असं काय केलं की 5,000ने PC वाढल्यात आणि हीच लिमिट आहे, 5,000 असायला पाहिजे, तर तिच्या 1,500 वरती गेल्या. तुम्ही मला रिपोर्ट्स पाठवला होता तो 1,500 वरती गेलेल्या होत्या आणि आता 2 दिवसामध्ये 5,000 वरती आलेत. जे की उपचार घेऊन सुद्धा इतक्या फास्टमध्ये वाढत नाहीत. हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सुद्धा इतक्या फास्टमध्ये वाढत नाहीत. तुम्ही काय केलं? ते हसले. माझा मुलगा माझ्यासोबत होता. ते हसले आणि म्हणे की सांगा काय केले. म्हटलं काही नाही, आयुर्वेदिक उपचार केले घरच्या घरी. त्यांनी मला म्हणले तुम्ही आयुर्वेदिकमध्ये शिक्षण केलं? म्हटलं नाही. त्यांनी इतकं आश्चर्य केलं आणि ते म्हणे की तुमच्यासारखे जर अशी प्रत्येक मुलांना आई असेल तर हॉस्पिटलमध्ये यायची गरजच पडणार नाही. एवढ्या PC डाऊन झालेल्या असल्यानंतर सुद्धा तुम्ही रिक्स घेऊन घरी ठेवलं, उपचार केले ते केले, पण 2 दिवसामध्ये तुम्ही एवढ्या PC वाढवल्या, आश्चर्य वाटतंय. असं म्हणून त्यांनी मला रिपोर्ट्स दिले आणि म्हटले काहीच गरज नाही, तिला घेऊन येऊ नका. फक्त तिला जर विकनेस आला असेल तर सलाईन वगैरे घ्यायचं असेल तर आणा. मी म्हटलं ती पण नाही, मी घरीच ORS वगैरे दिले. म्हटलं एनर्जी ड्रिंक्स देते, नारळ पाणी देते. म्हणे सगळ्यात बेस्ट. काय म्हणे खरंच मी तर तुम्हाला सांगितलं होतं म्हणले इमर्जन्सीला ॲडमिट करा म्हणून. म्हटलं हो मी करणार होते, परंतु 1 दिवस ठेवून उपचार घ्यावा असं म्हणून ठेवलं म्हटलं, आणि त्याच्याने बऱ्यापैकी फरक पडला म्हणून म्हटलं मी परत चान्स घेतला की आता नाही, आता घरीच बरे करायचं. ते डॉक्टरांनी सुद्धा माझं आश्चर्य केलं आणि माझा मुलगा त्यावेळेला तिथे समोर होता. तर तो म्हणे माझी मम्मी असंच घरी काही पण करत असते, त्यांना सांगतो. तर हे आहे माझी मुलगी चक्कर येऊन पडलेली होती. डॉक्टरांनी रिपोर्ट्स बघून तिला म्हणजे त्यानं घेतलं पण नाही आणि आणा पण म्हणला नाही त्या डॉक्टरांनी. तरी सुद्धा मी माझ्या घरच्या घरी तिला बरी केली. फक्त एवढ्याच उपचाराने, ह्याच्या पलीकडे मी कुठलेही उपचार घेतलेले नाहीयेत तिला. आणि ही माझ्या स्वतःच्या मुलांनी आजूबाजूच्यांनी बघितलं आणि आजूबाजूचे सुद्धा म्हटले. प्रत्येक जण जेंट्स आहेत ना ते सगळे जे जवळचे आहेत मैत्रिणीचे मिस्टर ते सगळेजण म्हणायचे. एक जण म्हणायचा शिक जरा ताईकडनं की लेकरांची काळजी कशी घ्यायची असते आणि काय करायचं असते, आणि एक जण म्हणायचं शिक जरा वहिनीकडनं. इतकं म्हणजे त्या स्वतःहून सुद्धा म्हटलं. खरंच आश्चर्य वाटते. माझी बहिणीची मुलगी, तिला असं वाटलं मी तिला ॲडमिट केलंय म्हणून ती मला फोनवर फोन करते की अगं कुठं ॲडमिट केले, काय केलंय. मी तिला सांगितलं मी घरीच तिला उपचार घेतले, त्यांनी बरी आहे. ती घरी बघायला आल्यानंतर ती पण म्हणे माऊ काय करते तू, कमी जास्त झालं असतं म्हणजे. म्हटलं कशाला कमी जास्त होईल, आईचे आशीर्वाद, आईची मेहनत आणि एवढ्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांची सुद्धा सपोर्टमुळं म्हटलं मी ती चान्स घेतला आणि माझ्या हाताला यश आलं की माझी मुलगी, मला त्या डॉक्टरनीच घेतलं नाही त्यावेळेला मी पूर्णपणे ही झाले होते की आता माझ्या मुलीसोबत काय होईल. परंतु देवानी मला साथ सोडली नाही आणि माझ्या मुलीला मला वाचवण्याचं त्यावेळेला मला चान्स भेटला आणि मी त्यावेळेला ते हातांनी स्वतःच्या चान्स घेतला. उद्या जर काही कमी जास्त झालं असतं तर आयुष्यभर मला रडत बसावं लागलं असतं, परंतु देवानी पण मला त्यावेळेला साथ दिली. देवाच्या ह्याच्याने सुद्धा मी देवाचा धावा करत करत सगळे उपचार करत होते आणि मनातून रडायचे, डोळ्यातून रडायचे, अक्षरशः मी पूर्णही होऊन गेले होते. परंतु माझ्या मागे कोणाचाही सहारा नव्हता. त्यामुळे मी जर खचले तर माझ्या मुलीवरती काही होऊ शकतं आणि माझ्या मुलीचं काही होईल ह्या विचाराने मी स्वतःला खूप सावरून ते उपचार घेतले आणि हिंमत करून आणि विश्वासाने घेतले. तर ते विश्वासाला फळ आलं
आणि आज माझी मुलगी स्वतःहून सगळ्यांना सांगते. जर कोणाला डेंग्यू झाला असं सांगितलं ना, तर ती स्वतःहून सांगते की माझ्या आईनं मला घरच्या घरी, मी चक्कर येऊन पडलेली होते, माझ्या आईनं मला घरच्या घरी उपचार देऊन बरं केले. कशा पद्धतीने केले ही पण सांगते. तर मी तिला म्हणत असते, बाई असे उपचार कुणाला सांगू नको की ज्यांनी करून उद्या जर त्यांना कुठलं, आता समजा कुणाला कुणाचं ॲलर्जी वगैरे असते, ॲलर्जी झाली किंवा काही झालं तर उगाच कशाला म्हटलं असलं काही सांगत जाऊ नको कुणाला. हां, उपचार असे घ्यावेत असं वगैरे सांग, पण हे असं करावं लागतात, हे औषधं, हे काढे, असलं काही कुणाला सांगू नको. कारण खरंच फ्रेंड्स, एक मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल त्याचं रिझन. जर चांगल्या गोष्टी असतील तर सगळ्याला सांगाव्या, शेअर कराव्या, आणि आयुर्वेदिक चांगल्या असतात. परंतु एका महिलेनी, माझ्याच मैत्रिणी, तिला गावाकडे कोणीतरी उपचार सांगितला होता तिच्या मुलीसाठी, आणि ती केल्याच्या नंतर असं झालं म्हणून तिने माझ्या समोरच सांगितलं होतं की त्या बाईनं मला असं शिकवलं, त्या बाईनं मला असं केलं, तर माझ्या लेकराला असं झालं. हे पण माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. त्यामुळं मी त्या गोष्टीवरून मी तिला म्हटलं, तुला माहिती आहे ना, म्हटलं की ती आपल्या शेजारची काय म्हटली होती, ह्या बाईनं मला असं सांगितलं होतं म्हणून माझ्या मुलीला असं झालं. तर म्हटलं की त्यामुळं सांगायचं नाही की उपचार असे घ्यावेत म्हणून. कारण समोरचा व्यक्ती पण तेवढ्या विश्वासाचा असला पाहिजे, समोरच्या व्यक्तीनं पण तेवढा विश्वास ठेवला पाहिजे. आणि कधी पण काही पण होऊ शकतं, मग आपण दुसऱ्यांना दोष देणार का? आणि आयुर्वेदिकनं कधी काही होतं का हो? तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, कारण व्हिडिओ मोठा होत आहे. तर हे असे उपचार आहेत, आणि गुळवेल हा सगळ्यात गुणकारी आहे, खरोखर आहे. गुळवेल मी म्हणून माझ्या कुंडीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे का, ती काडी त्या डॉक्टरांच्या इथली माझी आठवण आहे. आयुर्वेदिक डॉक्टर होते ते, तिथून मी ती काडी आणून लावलेली होती, आणि त्याच्यापासून मी 2 झाडं तयार केले, फक्त आणि फक्त ते औषधी आणि गुणकारी आहेत म्हणून. कारण तो डेंग्यूवरती आणि तापीवरती, ताप पण त्याच्याने उतरतो गुळवेलचा काढा घेतलेने. कसलाही ताप असू द्या उतरतो, परंतु एक लिमिट असते, आपण कुणाला द्यावं कुणाला नाही द्यावं. माझी मुलगी बऱ्यापैकी मोठी होती, तिची 10वी झालेली होती, त्यामुळं मी तिला दिलं, पण लहान मुलांचं मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आणि आपली काळजी घ्या. तर बाय बाय.